मला जे एक्सपेक्टेड होतं ना तेच झालं होतं. जाताना जरी हसत गेला होता ना स्कूलला, पण येताना मात्र चांगला रडला होता माझा शिवांश. आता बाकी मुलं रडतायत, मग आपण कशाला मागे राहायचं ना, म्हणून याने पण रडून घेतलं. एक्सपेक्टेशनपेक्षा जरा कमीच रडला होता. म्हटलं चल तुला एक छान अशी ट्रीट देते. आता उन्हाळा चालू झालाय, मस्त असा उसाचा रस दिला आणि बघताय घरी येऊन दाखवतोय टिफिन पूर्ण फिनिश केलेला होता. आता संध्याकाळी यांचा टाइम झाला होता, मग यांच्यासाठी नाश्त्याला चिकूचा ज्यूस बनवला होता आणि सकाळचं मुगाचं बॅटर राहिलं होतं, त्याचे काही डोसे बनवले. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता छोटीशी किटी पार्टी होती. आता आमचा ना सोसायटीमधील लेडीजचा ना बिशीचा ग्रुप आहे आणि आज लास्ट डे होता बिशीचा, त्यामुळे सगळ्यांचं चालू होतं की ते थोडंसं सेलिब्रेट करूया. त्यासाठीच हे सेलिब्रेशन होतं. मस्त असे वडापाव आणि कोल्ड्रिंक्स आणल्या होत्या. सर्वांनी छान एन्जॉय केलं. कसं आहे, आवडीला सवडीची साथ भेटली की त्याचा रिझल्ट असा काही भेटतो. छान अशा रील पण शूट केल्या होत्या. देन बॅक टू पवेलियन. घरी येऊन स्वयंपाक बनवणं काही चुकणार नव्हतं, त्यामुळे येऊन जेवण बनवलं. जेवणामध्ये मस्त असं बेसनाचा पोळा, भेंडी आणि चपाती बनवली होती. जेवण केलं, भांडे वगैरे घासून घेतले आणि सकाळी जे शेंगदाण्याचं लाडूचं सारण राहिलं होतं त्याचे छान लाडू वळून घेतले. यांना ऑफिसच्या शॉर्ट ब्रेकमध्ये काहीतरी खायला पाहिजे असतं, त्यामुळे थोडेसे लाडू, खजूर आणि चणे देऊन त्यांचं टिफिन भरून ठेवला. आता झोपताना मात्र शिवांशला भूक लागली होती आणि 2 लाडू त्याने खाल्ले. आता चला म्हटलं उद्या हेअर वॉश करायचं, छान असं केसांना हेअर ऑइल करून घेतलं. तर असा होता दिवस. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.